कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे। एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात। त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता। जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल। जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे। आपल्या या ज्या समित्या आता नेमलेल्या आहेत, त्यामध्ये आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती, काही फाइंडिंग्स आल्यात का समोर? प्राथमिक फाइंडिंग्स आहेत, पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट। खरं तर आंदोलन खूप चालू आहेत। आता एक आंदोलन तिथं केलं जाते, खरं तर हॉस्पिटलच्या टेरीस जाऊन 2 आंदोलनकर्ते उभारलेले आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे। मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे। त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू, पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे।